नीट का बिब्बा आहेस रे? असल्या नको त्या गोष्टींकडे नसतं लक्ष द्यायचं. विराईनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालत? राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर ठेवून पुढे चालायचं असतं. लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते. बसा, लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारल. असं का? पॉलिटिकल थ्रिलर आहे. राजकीय पार्श्वभूमीवरती उलगडत जाणारी प्रेमकथा असं आपण समीक्षकीय भाषेत त्याला म्हणू शकतो. मुळात माणसांच्या संबंधातली गोष्ट आहे. महत्त्वाकांक्षी माणसाची गोष्ट आहे. आपली महत्त्वाकांक्षा कोणावरती तरी लादणाऱ्या माणसाची पण ही कदाचित गोष्ट असू शकते. याच्यामध्ये मी मेंटॉरचं काम करते. आपल्यासमोर असंख्य चेहरे येत असतात जे सक्सेसफुल असतात चेहरे. सचिन तेंडुलकरसारखा चेहरा असेल, राजकारणामध्ये पवारसाहेबांसारखा असेल, राज ठाकरेंसारखा चेहरा असेल. पण हे सगळे चेहरे ज्यावेळेला दिसत असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागं काम करणारे फोर्सेस काही वेगळे असतात, काही लोक वेगळी असतात जे त्यांचे मेंटॉर असतात, जे तुमच्यासमोर कधीच येत नाही. त्यांच्या पॉलिसीज असतात, त्यांची एक विचारप्रणाली असते. ती विचारप्रणाली घेऊन ही लोकं पुढे जात असतात. मग त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे विचार येतात, हे भाग नंतरच होतं. तर ती जे पाठीमागचा जो बॅक ऑफिस जो म्हणतो ना, तर त्या पद्धतीचा मेंटॉरचं कॅरेक्टर हे माझं कॅरेक्टर आहे चित्रपटामधलं. जसं तुम्ही म्हणाला की पॉलिटिकल थ्रिलर आहे, अर्थातच पॉलिटिक्स रिलेटेड गोष्ट याच्यामध्ये असणार. तुम्ही स्वतः पॉलिटिकली अवेअर आहात, म्हणजे कसं या सगळ्याशी तुम्ही रिलेट करता आणि भूमिका साकारताना त्याचा किती उपयोग? रिलेट म्हणजे काय आहे ना, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या वाचून खूप सारे पॉलिटिशियन जवळचे पण आहेत आपल्या, जे खाजगीत बोलतात गोष्टी त्या सार्वजनिक व्यासपीठावरती कोणीच बोलत नाही. एखादी घडणारी घटना असते की एखाद्याचा मृत्यू असतो, एखाद्याची कुठल्या तरी कमिटीवरती झालेली निवड असते. दिसताना मला निवड ती फक्त तशीच्या तशी दिसते, त्याच्या पाठीमागच्या काय हे गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला कळत नाही. राजकारणाच्या माध्यमातून जर बघायला गेलं आपण, मग राजकारण तसं जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये राजकारण आहे. नात्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यानंतर माणसांमध्ये राजकारण आहे. राजकारण हे फक्त त्या राजकारणात हे लेबल त्याच्या पुरतं मर्यादित नाही. ते मला असं वाटतं की ते नात्यातल्या राजकारणावरती आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकू आपण त्याला, की पॉलिटिकल ॲम्बिशन असलेली व्यक्तीची पण ती गोष्ट होऊ शकते असं मला वाटतं. संपूर्ण प्रवास सिनेमाची जर्नी असते. एक कलाकार म्हणून तुमच्या नजरेतली जर्नी कशी आहे आणि हा कागर तुम्ही किती एन्जॉय केला? काय ना, लोक म्हणतात की आम्ही शूटिंगला खूप धमाल केली आणि गेलं, तर ते खरं काय नसतं तसं माहिती ना. ते इंटरव्ह्यूमध्ये सांगायच्या गोष्टी असतात. जीव गेलेला असतो माणसांचा. सकाळी 6 वाजताची शिफ्ट आहे. मी तुला माहिती का ह्याच्यामध्ये आहे ना, मी लुक चेंज केला, एंटायर लुक चेंज केला. म्हणजे दाढी होती किंवा केस वाढलेले असायचे असं, तर मकरंद मला म्हटलं नको हे दाढी काढून टाका. दाढी काढून टाकली. मी ट्रेलरमध्ये पण पाहिलं असेल, अर्ध टक्कल केलं. दाढी मी अशी काहीतरी वेगळी काहीतरी ठेवलेली होती. पण तोपर्यंत दररोज दाढी करणं वगैरे हा माझ्या आयुष्यातला कधीच भाग नव्हता. मी वर्षभरात फार तर एकदा किंवा 2दा असं, का अदरवाईज दाढी वाढलेली आहे. म्हटलं चल बघूयात, चकाचक राहून पण बघूयात काय होतंय काय नाही होतंय म्हणून. तर आमची शिफ्ट असायची सकाळी 6ची. बरं, मला हे ज्यावेळेला सांगितलं होतं की लुक असा करायचा, त्यावेळेला मी खुश होतो. मी म्हटलं बेस्ट आहे, काहीतरी नेट आणायचं, लावायचं, हे करायचं. तर म्हटलं नाही असं नाही, आमचा मेकअपमन गिलबिले संतोष गिल म्हटलं असं नाही सर, म्हटलं शेव करायची दररोज. तर तिथे आम्हाला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीत आम्ही शूट करत होतो याला अकलूजमध्ये. दररोज सकाळी 4:15 वाजता आमचा हेअर हे यायचं, आदर्श राऊत म्हणून माझा एक मित्र ज्याचं कटिंगचं दुकान आहे, तो यायचा सकाळी 4 वाजता. दररोज सकाळी शेव हे करायचं आणि ब्लेडनी दररोज सकाळी डोकं खरडून काढणे. बरं, ते राहतं 8च तास फक्त चकचकीत. 8 तासांनी परत उगवायला लागतं, परत सेटवरती हे करायचं. आणि मी म्हटलं अरे अवघड आहे यार म्हटलं. आणि सलग 30-35 दिवस मी करत होतो हे. म्हटलं हे टक्कल पडून केस तर जाणार नाही म्हटलं, चांगले येतील याचं म्हटलं याच्यात. त्यामुळे अशा गमती जमती, ह्याच फक्त गमती जमती होत्या. पण मी खरं सांगायचं ना तर ती म्हणजे आनंद होतो, त्या प्रोसेसचा आनंद होतो. पण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल तर त्या गोष्टीचा आनंद होतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आमच्यावरती दुहेरी जबाबदारी होती, माझ्या आणि मकरंदवरती तर जास्त जबाबदाऱ्या होत्या की तो लेखकही आहे, पटकथाही आहे, संवादही त्याचे होते, दिग्दर्शकही तो होता. प्लस आम्ही दोघांनी लाईन प्रोड्युसर म्हणून ही फिल्म केली होती, बहुरूपी नावाचं प्रोड्युसर. त्यामुळे त्या एक जबाबदाऱ्या होत्या. मग त्या पण गोष्टी बघायच्या आहेत. मग शंतनू होतं तिथे म्हणून फारच गोष्टी सगळ्यात सोप्या होत्या माझ्यासाठी. पण त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करणे आहेत. आणि मकरंदनी ते एक गोष्ट केलेली होती की ती त्या शूटिंगचं प्रोसेस ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला त्यांनी मला त्या प्रोसेसमध्ये कुठेही घेतला नाही, की ती बहुरूपीची कामं किंवा ह्या गोष्टीमध्ये कुठेही घेतला नाही. त्यांनी म्हटलं की तुम्ही बाजूला थांबा याच्यापासून. हे जे आहे ना, तर हे शंतनू शंतनूनंही डबल केलं काम, की त्यांनी तो
भैयासाहेब नावाचं एक कॅरेक्टरही केलं त्यांनी, प्लस लाईन प्रोड्युसर म्हणून कामही केलं, मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून कामही करत होता. तो मल्टीटास्किंग चाललेलं होतं. ते शूटिंग झाल्यानंतर ज्यावेळेला ह्या सगळ्या मेमरीज रिकॉल होतात ना, त्यावेळेला ती गंमत असते. प्रत्यक्ष त्यावेळेला इट वॉज मला आठवतं आम्ही एका ठिकाणी खर्डी नावाचं गाव का कुठलं तरी गाव होतं आणि क्लायमॅक्स शूट करत होतो आम्ही. शिवजयंती होती त्या दिवशी आणि रिंकू आहे ऑब्व्हियसली म्हटल्यानंतर एक साधारणतः 20 बाउन्सर, 20 पोलीस, हा एक बंदोबस्त, हा मिनिमम बंदोबस्त होता मिनिमम. आणि खर्डी अकलूजपासून असं काहीतरी 30-40 किलोमीटरवरती जाऊ गेलो आम्ही. आणि व्हॅनिटीतून आम्ही ज्यावेळेला बाहेर पडलो ना, त्यावेळेला साधारण ते 12 ते 15 हजाराचा मॉब होता. कसं शूटिंग करणार 12 ते 15 हजाराचा. मग मला तो दिवस अजूनही लख आठवतो माहिती. दोऱ्या लावा, हे लावा, तिला बरं कुठनं लोक आलेली होती. म्हणजे एक म्हाताऱ्या बाई आलेल्या होत्या, 90-95 वर्षाची बाई आली होती, काठी टेकवट म्हटली म्हातारी कुठं चालली, अरे आरची आली बघायला चालली. म्हटलं काही म्हटलं कमाल आहे ती, किती लोक तिला बघायला वेळी होती माहिती, किती लोक बघायला. आणि मग त्या दिवशी 4-4:30 पर्यंत पण त्रास दिला नाही कोणी, ॲब्सोल्युटली त्रास दिला नाही. एवढा सगळा मॉब होता, शांतपणे मॉब बघत होता सगळं. 10-15 हजाराचा मॉब होता ऑलमोस्ट. इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारल्या, इतकं सुंदर तुमचं शूट पार पडलं. एक कलाकार म्हणून जर या भूमिकेकडनं काही घ्यायचं झालं तर कुठली गोष्ट घ्या? खरं तर आहे ना, प्रत्येक इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन. मला ती तू आत्ता प्रश्न मला ह्याच्यात पाडला प्रश्न की ती भूमिकेकडनं काय घ्यायचं. खरं तर अदरवाईज इतके दिवस तुम्ही भूमिकेला काय दिलं ह्याच्यावरती आपण विचार करत असतो ना, की या रोलसाठी मी हे केलं, त्या रोलसाठी ते केलं, त्या रोल. तरी ह्याच्यामधून रोलमधनं काहीतरी गोष्टी तर नक्की 100% अचीव झाल्या असतील. ते मला माहीत नाही आता एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामध्ये, पण प्रोसेस इंटरेस्टिंग होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. की ती एक वडिलकीच्या नात्याने लोक बघतात तुमच्याकडे ज्याला ह्या सगळ्या गोष्टी होतात ना तिथे, की कोणीतरी सल्ला मागायला येत असतं, कोणीतरी काय हे प्रॉब्लेम झालेलं आहे, ते प्रॉब्लेम झालेलं आहे, आणि ते तुमच्याकडे सोल्युशन मिळेल ह्या अर्थाने सगळेजण बघत असतात. आणि ते खूप काय म्हणतो आपण त्याला, की प्रेशराईज करणाऱ्या गोष्टी असतात त्या. आता 26 तारखेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि इलेक्शनचंच वातावरण आहे. कागर विषयी प्रेक्षकांना काय सांगाल, का नेमका सिनेमा चांगला झालेला आहे चित्रपट, त्यामुळे बघायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शनच नाही दुसरा कुठला. म्हणजे चांगला चित्रपट बघायलाच पाहिजे. गाणी चांगलेली झालेली आहे. महाराष्ट्राची लाडकी असलेली रिंकू त्या चित्रपटामध्ये आहे. आणि इलेक्शनचं वातावरण आहे. इलेक्शन ऑलमोस्ट संपत आलेले आहेत. 29ला शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे श्रमपरिहार आपल्याला आवश्यक आहेच आहे. मग तो श्रमपरिहार कुठल्याही मार्गाने करता येतो. काही जण काही पिऊन करतात, काही जण बघून करतात, तर आपण बघून करूयात. आणि गाणी आहेत, चांगलं आहे, एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे. त्यामुळं इलेक्शनच्या धांदलीतनं मोकळं झाल्या आपण थिएटरला जाऊन चित्रपट बघायला पाहिजे असं मला वाटतं.